हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्रिन्स ट्रेडिंग मध्ये. मी पुष्पक दीक्षित, इन्व्हेस्टर, ट्रेडर आणि ट्रेंडर ना स्टॉक मार्केट. तर जसं तुम्ही तो बघू शकता, आज आहे 29 मे, संध्याकाळचे 8:46 होत आहेत, जसं की तुम्ही तो बघू शकता. तर आज जर मी तर अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्ही जर आपला हा व्हिडिओ बघितला नसेल जो की आपण काल अपलोड केला होता, तर जाऊन तुम्ही एकदा बघू शकता. तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण अनालिसिस केलं होतं. नॉट अबाउट हा व्हिडिओ, तर तुम्ही कुठलेही बाकीचे व्हिडिओ मिस केला असाल तर मी तुम्हाला सजेशन देईल की सगळे व्हिडिओ बघून घ्या. तुम्हाला गोष्टी लक्षात येतील की कशा पद्धतीने मी गोष्टींना बघतो, उद्या मार्केटला कसं अनालाइज करतो, मी स्वतः कसा ट्रेड करतो आणि मार्केटमधल्या इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. आणि आपल्या सगळ्या मित्रांना, आपल्या जवळच्या सगळ्या कम्युनिटीला सेंड करायला आपले व्हिडिओ विसरू नका. चला जाणून घ्या की ओव्हरऑल मार्केटमध्ये आज काय झालं. सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही बघितला निफ्टी फिफ्टी, तर निफ्टी फिफ्टी मध्ये आपल्याला एक गॅपडाऊन बघायला मिळालं. त्यानंतर थोडीशी रिट्रेसमेंट सेलिंग. बँक निफ्टीमध्ये बघायला गेला, गॅपडाऊन बघायला मिळाला आणि कंटिन्यू मार्केट आपल्याला सेलिंग मध्येच इथं बघायला मिळालं. ऍज पर अनालिसिस मी तर स्पेसिफिक सांगितलं होतं, जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर अनेकदा सांगेन बघा, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. पहिला पॉईंट सांगितलं होतं की माझा व्ह्यू मार्केटमध्ये सेलिंग, मार्केटने ते ऑलरेडी गॅपडाऊन ओपन करून मार्केट ऑलरेडी ते प्रूफ केलं. प्लस ओव्हरऑल जसं मी तुम्हाला बोललो की सेलिंग व्ह्यू मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग मोमेंटम्स बघायला मिळाला. त्यानंतर मी एक सायकोलॉजी सांगितली होती की माझे दोन टार्गेट आहेत. मी मार्केटमध्ये दोन टार्गेटना बघत आहे. टार्गेट नंबर 1 ही आहे 48,800, जे स्टार्टिंगला अचीव्ह झालं, परत त्यानंतर मार्केटने अचीव्ह केलं. टार्गेट नंबर 2 48,600. सो हे स्पेसिफिक मी सांगितलं होतं, ते देखील मार्केटमध्ये अचीव्ह झालं. हा होता दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट, मार्केट सेलिंगलाच का जाणार ह्याच्या मागची मी तुम्हाला एक सायकोलॉजी सांगितली होती. आता ती मी तुम्हाला इथे सांगत नाही, त्यासाठी स्वतः तुम्ही जावा, व्हिडिओ बघा, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये शिकायला मिळतील. मोस्ट इम्पॉर्टंट, आज जर तुम्ही बघितलं, मोठमोठे युट्यूबर्स आहेत, हिंदीमध्ये शिकवतात, मोठमोठे काही युट्यूबर्स आहेत मराठीमध्ये सुद्धा शिकवतात. बट तुम्हाला इतकं डीप अनालिसिस कोणीही देणार नाही. तुम्ही जावा, तुमची त्यांची सगळ्यांची व्हिडिओ बघा, तुम्हाला इतकं डिटेलमध्ये कोणीही सांगणार नाही. सगळे वरच्यावर गोष्टी सांगतात, असं झालं की असं झालं की असं. बट एक्झॅक्ट व्ह्यू, त्याच्यामागे काय रिझन आहे, काय लॉजिक आहे, जेणेकरून तुम्ही सर्वसामान्य, आपण सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने कधी कोण सांगत आहे. तर तुम्ही ह्या माझ्या इनिशिएटिव्हला मी इतकं तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी करतोय, तर मॅक्सिमम लोकांना तुम्ही हे शेअर करू शकता, जेणेकरून आपली कम्युनिटी वाढेल. प्लस तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल की नाही, तुम्हाला देखील व्हिडिओ आवडत आहेत, तुम्हाला देखील गोष्टी या फायदा करत आहेत. सो तुमच्या समोर आहे, तुमच्या समोर अनालिसिस करतो, व्ह्यू सांगतो, एक्झॅक्टली मार्केटमध्ये तेच होतं. आणि ऑलरेडी तुम्ही ह्याचा प्रूफ स्वतः जाऊन तुम्ही बघू शकता, ह्याच्यात सगळा तुम्हाला प्रूफच आहे. तर अजिबात तुम्ही कमेंट करायला, शेअर करायला, लाईक करायला विसरू नका. चला जाणून घेऊया ओव्हरऑल मी पर्सनली आज कसं काम केलं, कशा पद्धतीनं गोष्टी होत्या. सो आज मी मार्केटमध्ये बाईंग ट्रेड बनवला, जसं की तुम्ही तो बघू शकता. एक्झॅक्टली 1:07 मी बाईंग ट्रेड बनवला. जिथे मी बाय केलं तिथंच मार्केटचा आपल्याला बॉटम बघायला मिळाला आणि मार्केटमध्ये वन साइड आपल्याला मार्केटमध्ये रॅली बघायला मिळेल. हे काय नवीन नाही आहे, हे जस्ट नॉर्मल आहे. आणि जे पेड स्टुडंट आहेत त्यांना पण माहिती आहे, प्रिन्स ट्रेडिंग मध्ये टोटली नॉर्मल आहे. टॉप आणि बॉटम मार्केटमध्ये पकडला जातो, जे की टोटली नॉर्मल आहे, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. सो आज जो प्रॉफिट बुक केलाय, जो एक ठीकठाक प्रॉफिट बुक केलाय. आणि जसे तुम्ही तो बघू शकता, एक्झॅक्टली मार्केटमध्ये इथं बघू शकता, इथं मार्केटमध्ये मी एक्झिट बनवलं. कशा पद्धतीने काम केलं तुम्ही तो बघू शकता. सगळ्यात पहिल्यांदा प्री मार्केट लेवल्स. जसं तुम्हाला माहिती आहे की मी ते कॉल किंवा टिप्स देत नाही, मी जे काम करतो ते मी इथं सगळ्यांना सांगतो, जेणेकरून त्यांना समजेल की एक ट्रेडर कशा पद्धतीने मार्केटमध्ये बघतो. प्री मार्केट लेवल्स, त्यानंतर सर्व गोष्टी इथं तुम्ही बघू शकता. लाईव्ह मार्केटच्या लर्निंग. त्यानंतर तुम्ही जो पहिला 1:07, एक्झॅक्टली 1:07, यातनं काय शिकू शकता. पॉईंट नंबर 1, पेशन्स किती जास्त इम्पॉर्टंट आहे. 11:29 मी मार्केटमध्ये ट्रेड घेणार होतो, म्हणजे जेव्हा पण मी ऍडेड टू वॉच लिस्ट टाकतो, तर मी एक अलर्ट करतो की नाही, मी आता ट्रेड बनणार आहे बाय किंवा सेलचा. बट मी इतका वेट केला. सो तुम्हाला हे पेशन्स समजणं इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एक लक्षात ठेवा, मार्केटमध्ये 70 ते 80% तुम्हाला काही न करणंच हे सगळ्यात जास्त चांगलं असतं. ट्रेड घेण्यापेक्षा नुसतं बसणं पण खूप इम्पॉर्टंट असतं, आणि ते समजून घ्या, या सगळ्या गोष्टी आहेत. दुसरं, कॅपिटल मॅनेजमेंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही आज बघितलं, आज एक्सपायरी होती, आणि त्यामुळे कॅपिटल मॅनेजमेंट करणं हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुम्ही नक्कीच यातनं शिकत असाल. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आपल्या कोर्समध्ये, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. चला जाणून घेऊया की ओव्हरऑल मार्केटमध्ये कशा गोष्टी चालू आहेत किंवा काय गोष्टी चालू आहेत. वन बाय वन आपण मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी जाणून घेऊया. माझा उद्याचा व्ह्यू सांगण्याच्या अगोदर, ओव्हरऑल जर आपण मार्केटला बघायला गेलो, जर आपण डेली टाइम फ्रेम मध्ये आपण बँक निफ्टीला बघायला गेलो, तर टोटली आपल्याला इथं परत एकदा मार्केट कंटिन्युअसली चॅनल पॅटर्न मध्ये बघायला मिळत आहे, जसं की तुम्ही इथं बघू शकता. सो म्हणजे खूप दिवस झालं मार्केट या रेंजमध्ये आहे. अजिबात मार्केट या रेंजमध्ये बाहेर पडत नाहीये. बट मार्केट जर तुम्ही जर बघितला, हा लो क्रॉस कधी केला नाही, हा नाही, कधी हा नाही, कधी हा नाही, कधी हा नाही. आणि आता परत मार्केट हे करत आहे. सो कंटिन्यू अप ट्रेंड मध्ये आहे, बट एका चॅनलमध्ये, जसं की आपल्याला इथं मार्केटमध्ये बघायला मिळत आहे.
ओव्हरऑल जर सेंटिमेंट नुसार मार्केटमध्ये बघितला, मार्केट सध्या आता मिडलमध्ये आहे. ना तुम्ही ह्याला बाय म्हणू शकता, ना तुम्ही ह्याला सेल म्हणू शकता. अशा पद्धतीने आता आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. निफ्टीमध्ये बघितला तर आपल्याला एक ब्रेकआउट फेल्युअर झाला बघायला मिळत आहे. एक क्लिअरली ब्रेकआउट फेल्युअर आपल्याला इथं बघायला मिळत आहे. इथं बघू शकता, इथं ब्रेकआउट आला, सस्टेन झाल्याने आता मार्केट परत एकदा डाऊन साईडला येत आहे. तुम्ही इथं बघू शकता, ऑलमोस्ट ही जी एक मोठी बिग ग्रीन कॅन्डल बनली होती, मार्केटनं टोटली ह्याच्यामध्ये रिजेक्शन आणलेलं आहे. सो आता ओव्हरऑल मी कसं बघत आहे मार्केटला किंवा कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी करतात, एक लक्षात ठेवा, व्ह्यू ठरवायच्या अगोदर तुम्हाला व्हेरियस गोष्टी बघणं, मार्केटचं सेंटिमेंट समजून घेणं हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही ते समजून घेतला नाही तर तुम्हाला मार्केटमधल्या गोष्टी लक्षात येणार नाही. पॉईंट नंबर 1, तुम्हाला जो सगळ्यात महत्वाचा आहे, जो तुम्हाला फोकस करायचा आहे, तो म्हणजे काय, जे बिग प्लेयर्स आहेत, जे बिग प्लेयर्स आहेत, जसं तुम्हाला माहिती आहे, जे बिग प्लेयर्स आहेत त्यांची सायकोलॉजी तुम्हाला समजून घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, की ते कशा पद्धतीने मार्केटला विचार करतात. म्हणजे आज ह्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज बघायला मिळतात ना, हे बिग प्लेयर्स आणि जे ऑपरेटर्स आहेत त्यांच्याकडूनच त्या केल्या जातात. आणि तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे, लक्षात येते, म्हणजे त्यांची थिंकिंग कशी आहे. म्हणजे आज जे मी स्पेसिफिक बँक निफ्टी बद्दल बोललो, की मार्केटमध्ये 48,800 आणि 48,600 लेवल टेस्ट होऊ शकते, त्याच्यामागे रिझन सांगितलं. ती जी थिंकिंग आहे, ती जी ऑप्शन सेलची थिंकिंग आहे, ती जर तुम्ही समजली तर तुम्हाला खूप जास्त गोष्टी लक्षात येतात. सो मेक शुअर तुम्ही फोकस करा की कशाबद्दल त्या गोष्टी तुम्हाला समजतील. त्यानंतर ओव्हरऑल जर तुम्ही एक गोष्ट अनालाइज केला तर तुम्हाला लक्षात येईल. मी आता तुमच्या समोर ऑप्शन चेन ओपन करतो. फायर्स आणि मध्ये खूप जास्त स्मूथ जातं. आता मी काय करतो, ऑप्शन चेन मी फक्त पुढची घेतो, म्हणजेच 5 जूनची. 4 जूनला तुम्हाला माहिती आहे रिझल्ट आहे. तुम्ही तर बघू शकता, 1188 रुपयाला कॉल चालू आहे ऍट द मनीचा. मी ऍट द मनी बोलत आहे. आणि ऍट द मनीचा पुट कितीला चालू आहे, 874 रुपयाला. तुमच्या लक्षात येते, मार्केटमध्ये इतकं जास्त बाईंग केलेलं आहे लोकांनी, की ज्याची काही लिमिट नाही. आता ह्यातनं आपल्याला काय दर्शवते, प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काहीतरी हिंट देत असते. तुम्हाला फक्त ते समजून घ्यायचं आहे. पहिली गोष्ट आपल्याला ह्यातनं हे हिंट करते, की मार्केटमध्ये लोकांनी कॉल आणि पुट बाय केले, त्यालाच म्हणतात लॉंग स्ट्रॅडल. म्हणजेच काय, मार्केट कुठे पण मोमेंटम करू दे. हे आपल्याला एवढं जास्त का बघायला मिळत आहे, समजून घ्या एक एक पॉईंट. हे आपल्याला का बघायला मिळत आहे, त्याच्यामागे हीच रिझन आहे, की खूप साऱ्या लोकांनी बाय करून ठेवलेले आहेत पोझिशन. त्यामुळे ऑप्शनचे प्राइसेस एवढे वाढलेले आहेत. ऑप्शनचे प्राइस इन्फ्लेटेड होण्यामागे रिझनच हे आहे. जसं तुम्ही फेब्रुवारीमध्ये आपले बघता, की बजेट डे जेव्हा असतो तेव्हा मार्केटमध्ये अशा पद्धतीने आपल्याला गोष्टी बघायला मिळतात. आता दुसरी यातनं तुम्हाला काय शिकायला मिळतं, दुसरं एक शिकायला मिळतं तुम्हाला, की जो कॉल आहे, जे कॉलच्या साईडचे प्रीमियम्स आहेत ते जास्त हाय आहेत, म्हणजे ते जास्त महाग आहेत ऍज कम्पेअर टू पुट. थोडक्यात काय, इथं क्लिअरली दिसते आपल्याला, की जे कॉल आहेत ते खूप जास्त बाय केलेले आहेत लोकांनी. म्हणजे खूप एका वेगळ्या लेवलला, म्हणजे तुम्ही म्हणू शकता 100 लोक आहेत, ओके, 100 लोक आहेत, त्यातल्या उदाहरण म्हणून मी तुम्हाला देतो, 70 लोकांनी फक्त कॉलच बाय केलेत, एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगण्यासाठी, आणि 30 लोकांनी पुट बाय केलेत, किंवा 60 लोकांनी कॉल बाय केलेत आणि 40 लोकांनी पुट बाय केलेत. कुठेतरी कॉलचं आहे ते जास्त आहे. जर सेम असतं तर हे पण 800 असतं आणि हे पण 800 900 ह्या पद्धतीने असतं, बट डायरेक्टली ऑलमोस्ट 1200 आहे. तर आपल्याला हेच दर्शवतं की मार्केटमध्ये कॉल जास्त घेतलेलं आहे. आता नॉर्मल तुम्हाला माहिती आहे की मी कशा पद्धतीने काम करतो, तर जिथं जास्त कॉल आहेत, म्हणजे आता उदाहरण जसं आपल्याला क्लिअरली दिसते, कॉलवाले जे पर्सन्स आहेत ते जास्त आहेत, कॉलवाले लोक जास्त आहेत, आपण ह्यांना टार्गेट करणार बिलकुल नाही. एक लक्षात ठेवा, सिच्युएशन तुम्हाला तुम्हाला चेंज करणं हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. हीच स्टॉक मार्केटची खासियत आणि हीच तुम्हाला बदलावी लागणार. हे बघा, जे दिसतंय ते कधी नसते आणि जे असते ते कधी दिसत नाही. ह्या गोष्टी आहेत ना तुम्हाला समजायच्यात. आता तुम्ही ह्यांना प्रॅक्टिकल टार्गेट करू शकत नाही ऍज पर माय एक्सपिरियन्स. ह्याच्यामागे रिझन काय, सध्या आपण आहे न्यूज मध्ये. इथं मी तुम्हाला सांगेन, भलेही मार्केटमध्ये इथं जास्त लोकांनी बाय केलेला आहे, बट ती सायकोलॉजी आता युज होणार नाही जोपर्यंत ऍटलीस्ट इलेक्शन्स आहेत. म्हणजे पुढचा जो एक आठवडा आहे, त्या आठवड्यामध्ये कुठलीही तुमची प्राइस ऍक्शन, प्राइस अनालिसिस हे वर्क होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. एसएल हंटिंग, ट्रॅप ट्रेडिंग हे खूप जास्त कमी आहेत. का, या एक आठवड्यात फक्त एकच गोष्ट चालणार, ती म्हणजे काय, न्यूज, न्यूज आणि न्यूज. मोदी काय बोलले, डायरेक्टली त्यांच्यानुसार होणार. अमित शहा काय बोलले, त्यांच्यानुसार होणार. थोडक्यात न्यूज नुसार गोष्ट होणार. तर तुम्हाला पण त्या पद्धतीने तयार राहायचं आहे. तुम्हाला स्वतःमध्ये ते बदल घडवणे इम्पॉर्टंट आहे. सो ह्या गोष्टी समजून घ्या. एक टाइम असा असतोय जिथं मी म्हणतो की कॉलवाले जर जास्त असतील तर आपण त्यांना टार्गेट करायचं, आणि आज मी म्हणतो की आपण त्यांना टार्गेट नाही करायचं आहे, त्यांच्या सोबत राहायचं आहे. सो हे जर तुम्ही आज बघितलं, ज्या पद्धतीने मी तुम्हाला गोष्टी सांगितलं, म्हणून मी माझा जो उद्याचा व्ह्यू आहे, ऍज पर चार्ट माझा जो उद्याचा व्ह्यू आहे, ज्या पद्धतीने मी सगळ्या गोष्टी बघत आहे, ऍज पर चार्ट वेगळ्या गोष्टी दिसत आहेत. बट ओव्हरऑल सेंटिमेंट जर बघितलं, उद्याचा माझा मार्केटमध्ये व्ह्यू आहे तो बाईंग साईडला, मी मार्केटला बाईंगला बघत आहे. का मार्केटला बाईंग बघत आहे, कारण जसं मी तुम्हाला बोललो की कॉल बायर्स जास्त आहेत, आणि ओव्हरऑल मार्केटमध्ये न्यूज फ्लो जो आहे तो पूर्णपणे हा बाईंग बेस्ड आहे. आता कशावरनं मी म्हणत आहे की न्यूज फ्लो बाईंग बेस्ड आहे, आजच परत अनेकदा आपले जे युनियन होम मिनिस्टर आहेत अमित शहाजी यांनी परत एक छोटासा इंटरव्ह्यू दिला, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. त्यांनी तर स्पेसिफिक काय बोलत बघा, मार्केटमध्ये 300 ते 400 पॉईंट मार्केट जर पडत असेल, 1200 1300 पॉईंट गेल्यानंतर हे जस्ट नॉर्मल आहे, आणि हे 15-20 वेळा सहज होतं. हे काय सांगण्याचा प्रयत्न करतात,
हे लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की भिवू नका, मार्केट वरच जाणार आहे. हे क्लिअरली इंडिकेशन आहे. आता आपण यांना हे म्हणू शकत नाही की यांनी इन्फ्लुएन्स करलं, बट हे क्लिअर इंडिकेशन. आणि ह्या न्यूज मध्ये खूप लोक डायरेक्टली काम करणार. जसं की कोरोनाच्या टाइम मध्ये तुम्हाला पण माहिती आहे की डायरेक्टली सेलिंग आलं. तिथे काही प्राइस ऍक्शन बनलं नाही, एसएल हंटिंग झालं नाही, काय झालं नाही. तिथं जस्ट कोरोनाला सेल करा. तसं ज्या पद्धतीनं आता अमित शहा असू दे, नरेंद्र मोदीजी असू देत, किंवा ज्या पद्धतीनं आता न्यूज इफेक्ट व्हायला लागले, त्यानुसार बाईंग साईडला मार्केटचे खूप व्हायला आणि आपल्याला एक्झॅक्टली बाईंग साईडलाच मार्केट बघायला मिळेल. हे बघा, 100% कुठली गोष्ट नाही. जर एवढं कन्फर्म मला असतं तर मी स्वतःच करोडोच्या पोझिशन घेऊन बसलो असतो. सांगण्यास तात्पर्य काय, विथ रिस्क मॅनेजमेंट, विथ मनी मॅनेजमेंट आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या. ओव्हरऑल जे सेंटिमेंट दाखवत आहे त्यानुसार आपल्याला मार्केटमध्ये बाईंग बघायचं. होपफुली हा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल, गोष्टी समजल्या असतील. मी तुम्हाला इतकंच सांगेल, पुढचा येणारा जो आठवडा आहे तो खूप जास्त डिफिकल्ट आठवडा असं म्हणला तरी चालू शकतं. व्हॉल्टिलिटी काय वेगळ्या लेवल असू शकते. हाय चान्स आहे मार्केटमध्ये हा हाय क्रॉस होऊ शकतो, स्मूथली क्रॉस होऊ शकतो. आणि 50ला इलेक्शनच्या आधीच मार्केट जाण्याचा देखील चान्स आहे. काय अशी बिग डील नाही आहे. 50ला आपण मार्केट जाऊ शकतं, ज्या पद्धतीच्या न्यूजले होत आहे. बट आपल्याला रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट या गोष्टींचा विचार करूनच काम करायचा आहे. उद्या मी मार्केटला व्यवस्थित ऑब्झर्व करणार की मार्केट कशाबद्दल मोमेंटम करत आहे, कशा गोष्टी होत आहेत. व्ह्यू तर माझा बाईंग साईडला आहे, बट मी ओव्हरऑल अनालाइज करणार आणि त्यानुसार मार्केटमध्ये काम करणार. सो होपफुली तुम्हाला यातनं व्हिडिओमध्ये मदत झाली असेल, गोष्टी शिकायला मिळाल्या असेल, समजल्या असेल, व्हिडिओ आवडला असेल, सायकोलॉजी समजली असेल, नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असेल, कमेंट करा विसरू नका. तुमच्या कमेंट मला खूप फायदा होतो. थँक्स फॉर वॉचिंग. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला.